अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. दुर्गाष्टमी म्हणजेच महाअष्टमी आणि हा नवरात्री शारदीय नवरात्री उत्सवातला अतिशय महत्त्वाचा दिवस. आपण सगळ्यांनी या नवरात्रीमध्ये घटस्थापना केली, अखंड दिवा लावला, खूप साऱ्या सेवा केल्या, उपाय केला. पण हा जो दिवस आहे तो अगदी सोन्यासारखा दिवस आहे, म्हणजेच महाअष्टमीचा दिवस. आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे देवीची अत्यंत महत्त्वाच्या अशा सेवा काही आहेत त्या करायच्या आहेत. तर त्या कोणत्या तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, तुम्हाला या नवरात्रीमध्ये काहीच सेवा जमल्या नसतील करायला, तर ह्या दिवशी म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही ह्या ज्या काही सेवा आहेत आणि उपाय आहेत त्या अगदी आवर्जून करा. कारण हा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. त्यामुळे ह्या दिवशी म्हणजे बघा, आपण दर महिन्याच्या अष्टमीला दुर्गाष्टमीला काही ना काहीतरी सेवा ह्या करतच असतो. त्यामुळे हा शारदीय नवरात्री उत्सवातला महाअष्टमीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवशी तुम्ही ह्या ज्या काही सेवा आहेत आणि उपाय आहे ह्या अगदी आवर्जून केल्याच पाहिजेत. ज्या महिलांना मासिक धर्म आहे किंवा मग दुसऱ्या काही कारणांमुळे तुम्ही जर ह्या सेवा करू शकत नसाल, तर किमान तुम्ही श्रवण केलात तरी देखील चालेल. तर बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही घटस्थापना सुरू झाल्यापासून जर केला नसेल, तर महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही 1 पाठ 2 पाठ जेवढं जमेल तेवढं तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही देवी महात्म्य वाचत असाल किंवा मग तुमच्याकडे दुसरा कोणता ग्रंथ असेल तो जर तुम्ही वाचत असाल, तर महाअष्टमीच्या दिवशी तुम्हाला जितक्या जास्त सेवा जमतील तितक्या तुम्ही जास्त सेवा या दिवशी करा. त्याचप्रमाणे बघा, कुंकुमार्चन ही सेवा, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे. श्रीयंत्र जर तुमच्याकडे नसेल तर देवीचा फोटो, मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा साधं जरी श्रीयंत्र तुमच्याकडे असेल तर त्यावरती कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती आवर्जून या दिवशी करा. ललिता सहस्त्रनाम बोलून आपल्याला या दिवशी कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती करायची आहे. आता ललिता सहस्त्रनाम जे आहे ते संस्कृतमध्ये आहे. ज्यांना संस्कृतमध्ये जमतं त्यांनी संस्कृतमध्ये बोला. नसेल जमत तर यूट्यूबवरती तुम्ही लावून द्या आणि ओवी संपली की नमो नमः स्वतः बोलून कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती सुरू ठेवा. पण म्हणजे महाअष्टमीच्या दिवशी ललिता सहस्त्रनामाने कुंकुमार्चन करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आणि आवर्जून या दिवशी कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती करा. बघा, तुम्ही घटस्थापना केली असेल नसेल किंवा मग तुम्ही अखंड दिवा लावला असेल नसेल, पण किमान उपवास जरी केले असतील, उपवास जरी केले नसतील तरी दिवाच्या पुढ्यात बसून आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करायच्याच आहेत. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला 16 वेळा श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे 16 वेळा श्रीसूक्तमचं पठण झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुती जी आहे ते बोलायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य अगदी आवर्जून दाखवायचं आहे. देवीला, आपल्या कुलदेवीला. तुम्ही बघा, घटस्थापना केली असेल नसेल मी मगाशी बोलल्याप्रमाणे किंवा अखंड दिवा जरी लावलेला नसेल तरी देखील आपल्याला नैवेद्य जो आहे तो अगदी आवर्जून दाखवायचा आहे. आणि हा नैवेद्य काय, तर बघा, तांबूल जे आहे त्याचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे. अगदी आवर्जून अष्टमीच्या दिवशी आपल्याला तांबूलचा नैवेद्य हा दाखवायचाच असतो देवीला. तांबूल काय हे तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना, मी सांगते तरी पण. पान आपण बघा, आपलं जे घरी जर आपल्या काही शुभकार्य असेल किंवा आपली पूजा जरी घरी आपण करायची असेल तरी देखील विड्याच्या पानाला अतिशय महत्त्व आहे. पूजेमध्ये किंवा शुभकार्यामध्ये विड्याच्या पानाला खूप जास्त महत्त्व असतं. हे जे विड्याचं पान आहे त्यामध्ये आणखीन काही पदार्थ टाकून, म्हणजे खारीक आहे आपलं किंवा मग गुलकंद, साखर, आणखीन काही पदार्थ आहेत ते टाकून जे आहे तांबूल बनवलं जातं. तुमच्या तिथे जर पाण्याचं दुकान असेल तर तिथे त्या काकांना जरी तुम्ही सांगितलं की देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी आम्हाला पान हवं आहे, तर ते तुम्हाला बनवून देतील. हे पान जे आहे ते घरी घेऊन यायचं, तेच तांबूल असतं ते घरी घेऊन यायचं आणि तुमच्या घरी खलबत्ता असतं त्या खलबत्त्यामध्ये ते कुटायचं. त्याचं जे आपण टेक्स्चर म्हणतो ते रवाळ असं होईल, तर तेच आपल्याला देवीच्या पुढ्यात ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून. ह्याला त्या दिवशी अष्टमीच्या दिवशी फार महत्त्व असतं. तर हे तुम्ही आवर्जून अगदी ठेवा त्या दिवशी देवीच्या पुढ्यात. दुसरा जो नैवेद्य आहे तो म्हणजे बघा, खीर आपल्याला ठेवायची आहे. खीर किंवा बासुंदी, गोड नैवेद्यामध्ये खीर किंवा बासुंदी तुम्ही ठेवू शकता. खीर तुम्ही तांदळाची करा किंवा मग शेवयांची खीर करा, पण हे दोन्ही पदार्थ आपल्याला घरीच करायचे आहेत. तांबूल देखील तुम्हाला जर घरी बनवता येत असेल तर घरी बनवा, नाहीतर मग बाहेरून तुम्ही बनवून घेऊन येऊन घरी तुम्ही कुटून ते देवीच्या पुढ्यात ठेवायचं आहे. आणि खीर किंवा बासुंदी जी कराल तुम्ही तर ती तुम्ही स्वतः घरी करा, बाहेरून आणू नका. घरी स्वतः करा आणि देवाच्या पुढ्यात तुम्हाला ठेवायचं आहे. ह्या ज्या सेवा आहेत अष्टमीला आपल्याला करायच्या आहेत, आवर्जून करायच्या आहेत, त्या सेवा बघा शीघ्र फलदायी यासाठी आहेत. कारण या ज्या सेवा आहेत त्या आपण स्वतःसाठी करणार नाही आहोत, तर आई भगवतीसाठी, अंबे मातेसाठी करणार आहोत. कारण बघा, ह्या 9 दिवसामध्ये माता जी आहे ती महिषासुराबरोबर युद्ध करून
तिची ऊर्जा जी आहे ती कमी झालेली असते, थकलेली असते ती. तर तिला पुन्हा ऊर्जा प्रदान करण्यासाठी आपल्याला तिच्यासाठी म्हणून ह्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. आणि अर्थातच मातेसाठी आपण ह्या सेवा करणार आहोत, आई भगवतीसाठी आपण ह्या ज्या सेवा आहेत त्या करणार आहोत. तर त्याचं जे फळ आहे ते अगदी 100% आपल्याला मिळणारच. आता फळ जे आहे ते कोणतं कापायचं आहे आपल्याला, तर कोहळा हे आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल. तर कोहळा हे जे फळ आहे ते आपल्याला आपल्या घरातच आपल्या कापायचं आहे. ते बघा, बाजारातून कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवून तो आपल्या देवाच्या पुढ्यात आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही घटस्थापना जरी केलेली नसेल तरी तुमच्या घरात कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तिथे तो कोहळा ठेवायचा आहे. आणि मनोमन प्रार्थना करायची आहे देवाला, की ह्या कोहळ्याची जशी तामसी प्रवृत्ती आहे तशीच आमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, घरातील सदस्यांमध्ये जी नकारात्मकता आहे, तामसी प्रवृत्ती आहे, त्याचा नाश होऊ देत आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदू देत. अशा प्रकारे आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर बघा, ह्या कोहळ्याचा आपल्याला बळी द्यायचा आहे, म्हणजे 2 तुकडे करायचे आहे त्याचे. आता बळी द्यायचं म्हणजे काय, तर बघा, कोहळा हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तामसी प्रवृत्तीचा असतो. आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्यातली जी नकारात्मकता असते, नकारात्मक ऊर्जा असते, आपल्या घरातील सदस्यांमध्ये एक राक्षसी प्रवृत्ती असते. म्हणजे बघा, कधी-कधी असं होतं की खूप चिडचिड होते, खूप राग येतो, अगदी एकमेकाच्या अंगावरती आपण धावून जातो. किंवा मग आपल्या स्वतःला देखील असं कधी-कधी इतके नकारात्मक विचार येतात की स्वतःचं आयुष्य संपवण्यापर्यंत आपल्या मनात विचार येतात. तर हे सगळे विचार जे असतात ना, ते राक्षसी प्रवृत्ती आपल्या अंगात त्यावेळेला संचारली असते. आणि म्हणूनच त्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला कोहळा जो आहे तो कापून आपल्यातली जी राक्षसी प्रवृत्ती आहे त्याचा बळी आपल्याला देवी आईच्या समोर द्यायचा असतो. आणि हा जो कापलेला कोहळा आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू शकता, किंवा मग काही जण काय करतात की बाहेर रस्त्यावरती नेऊन ठेवतात. पण रस्त्यावरती जर तुम्ही ठेवणार असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाचा पाय त्याच्यावरती पडणार नाही किंवा मग कोणी ओलांडणार नाही त्याला. कारण कसं आहे की यामध्ये बऱ्याच प्रमाणात नकारात्मकता जी आहे ती समाविष्ट झालेली असते. त्यामुळे कोणाचा पाय जर त्याच्यावरती पडला तर त्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जर रस्त्यावर ठेवणार असेल तर व्यवस्थित ठिकाणी ठेवा जिथे कोण त्याच्यावरती पाय देणार नाही. आणि काही जण मग हा हा जो कोहळा आहे तो अक्काच्या अक्का नेऊन मंदिरामध्ये ठेवतात. मंदिरामध्ये जर तुम्ही ठेवू शकत असाल हा कोहळा तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही नेऊन ठेवू शकता. नाहीतर मग घरीच तुम्ही कापून हा दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या डब्यात टाकला तरी देखील चालेल. अशा प्रकारे ह्या ज्या सेवा आणि उपाय आहेत त्या अगदी न चुकता आपल्याला महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत, जेणेकरून आई जगदंबेचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.